गावात सगळे म्हणायचे, सोनाली खूप नशीबवान आहे. सुशिक्षित नवरा, सुखी संसार आणि सासरही प्रतिष्ठित मिळालं होतं. सोनालीच्या व राजेशच्या लग्नाला 6 महिने झाले होते. राजेश सोनालीला खूप जीव लावत. पण एका रात्री सगळं बदललं. त्या रात्री सोनालीच्या आयुष्यात मोठे वादळ आलं आणि सोनालीचं सुख, स्वप्न, आनंद सगळं आपल्यासोबत घेऊन गेलं. राजेश, सोनालीचा नवरा, अपघातात गेला. घरात शोककळा पसरली. सोनाली अक्षरशः कोसळली. अचानक घडलेल्या घटनेने सोनाली आतून पूर्णपणे तुटून गेली. राजेशच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या काही दिवसांत सासऱ्याचं वागणं बदलू लागलं. राजेशच्या नावावर 50 लाखांचा जीवन विमा होता. विम्याचे एकमेव नामनिर्देशित व्यक्ती होती सोनाली. हे कळताच सासरे माधवरावांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली. त्यांच्या डोक्यात एकच विचार चालायचा, काहीतरी करून सोनालीकडून ते 50 लाख रुपये हडपवायची. सोनाली, तू तर अजून लहान आहेस. इतक्या मोठ्या रकमेचं तुला काय कळणार? माधवराव गोड आवाजात म्हणाले. ते तिला विम्याचे कागद त्यांच्या नावे करण्यास सांगू लागले. सोनालीने त्यांना नकार दिला. माधवरावांना मुलाचा मृत्यू झाला याचं दुःख नव्हतं, पण विम्याचे 50 लाख रुपये सोनालीच्या हातात मिळतील याची खंत होती. तेव्हाच सासऱ्यांच्या मनात काळा डाव शिजू लागला. घरात सोनालीचा सुरू झाला छळ. सासऱ्यांनी तिच्या हातचं जेवण थांबवलं. हळूहळू घरातील सगळ्यांचं तिच्याशी बोलणं बंद झालं. ते लोकांसमोर सोनालीची बदनामी करू लागले. हीच राजेशच्या मृत्यूची कारणीभूत आहे, अशी कुजबूज सगळीकडे होऊ लागली. सोनाली घाबरली, पण मोडली नाही. सासऱ्याचा खरा चेहरा हळूहळू तिच्या समोर येऊ लागला. एके रात्री सोनालीने चुकून सासऱ्यांचं बोलणं ऐकलं. विमा मिळाल्यावर तिला घराबाहेर काढायचं, नाहीतर अपघात तर पुन्हा होऊ शकतो. त्या शब्दांना सोनाली हादरली. त्या रात्रीनंतर सोनालीने शहाणपणाचा निर्णय घेतला. तिने थेट वकिलांशी संपर्क केला. विमा कंपनीला लेखी माहिती दिली. पोलिसात अर्ज दाखल केला. त्याने सासऱ्यांचा डाव उघडकीस आला. तपासात सासऱ्यांचा मानसिक छळ सिद्ध झाला. घर, जमीन आणि विमा सगळं सोनालीच्या नावावर राहिलं. माधवराव समाजात तोंड दाखवू शकले नाहीत. राजेशच्या मृत्यूला महिना उलटला होता, पण सोनालीसाठी दुःख संपायचं नाव घेत नव्हतं. घरात शत्रूच राहायला लागले होते. विम्याचा पैसा मिळणारच होता. विमा कंपनीकडून फोन आला, तपास पूर्ण झाला आहे, रक्कम लवकरच जमा होईल. ही बातमी ऐकताच सासरे माधवराव अस्वस्थ झाले. त्यांना भीती वाटू लागली. आता सोनाली हाताबाहेर जाईल. सोनाली ऐकत नाही, मग आपल्याला पैसे मिळणार नाही, म्हणून त्यांनी दुसरा डाव रचला. माधवरावांनी गावात अफवा पसरवायला सुरुवात केली. सोनालीचे बाहेर संबंध होते आणि राजेशला त्याविषयी चुकचूक लागली होती. राजेशचा मृत्यू संशयास्पद आहे. राजेशच्या मृत्यूमागे तिचा हात आहे, अशी आम्हाला शंका आहे. राजेशच्या विम्याच्या पैशासाठी तिने हे सगळं केलं. ती विम्याच्या पैशासाठीच शांत आहे. माधवराव गावकऱ्यांचे कान भरू लागले. एका रात्री सोनालीच्या चहात झोपेच्या गोळ्या मिसळल्या गेल्या. नशीब चांगलं म्हणून तिला संशय आला आणि तिने चहा प्यायलाच नाही. त्याच रात्री तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. घरातून निघताना तिला सासऱ्याच्या कपाटात झोपेच्या गोळ्यांचा स्ट्रीप, विम्याचे बनावट कागद आणि एका दलालाचा नंबर सापडला. तिने हे सगळं तिच्या मोबाईलमध्ये फोटो काढून सुरक्षित केलं. सोनाली घरातून बाहेर पडली आणि थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने मानसिक छळ, जीवाला धोका आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न याची तक्रार नोंदवली. पोलीस चौकशी सुरू झाली. सासऱ्याचा खरा चेहरा उघड झाला. ज्या दलालाचा नंबर सापडला होता
पोलिसांनी त्या दलालाचा पत्ता लावला व त्याला ताब्यात घेतले. तो दलाल चौकशीत तुटला. त्याने कबूल केलं, माधवरावांनीच मला विम्याची रक्कम वळवायला सांगितलं. पोलीस तत्काळ कारवाईत उतरले. एक सकाळ गावात पोलीस जीप आली. सर्वांसमोर माधवरावांच्या हातात बेड्या पडल्या. हा तोच माणूस जो स्वतःला कुटुंबाचा आधार म्हणत होता. सोनाली दूर उभी होती. डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर भीती नव्हती. माधवरावांच्या अटकेनंतर संपूर्ण गाव ढवळून निघालं. कालपर्यंत ज्यांना सन्मान मिळायचा तेच आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. सोनालीसाठी हा संघर्षाचा सगळ्यात कठीण टप्पा होता. कोर्टातली पहिली सुनावणीचा दिवस आला. न्यायालयात माधवरावांनी स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या सोनीचे खोटे आरोप सहन करत आहे असे ते स्पष्ट म्हणाले. पण सरकारी वकिलांनी एकामागून एक पुरावे मांडायला सुरुवात केली. झोप्याचे गोळ्यांचे मेडिकल रिपोर्ट, दलालाची कबुली, विमा कागदांतील फेरफार आणि सोनालीचा जबाब. सगळे पुरावे माधवरावांच्या विरोधात होते. कोर्टात शांतता पसरली. न्यायाधीशांनी सोनालीला विचारलं, तू घाबरली नाहीस का? सोनाली थोडी थांबली आणि म्हणाली, घाबरले होते सर, पण मी जर गप्प बसले असते तर उद्या दुसरी कोणीतरी बळी पडली असती. तो क्षण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. सासऱ्याचा खरा हेतू कोर्टाने स्पष्ट केला. हा केवळ कौटुंबिक वाद नव्हता. हा 50 लाखांच्या विम्यासाठी आखलेला कट होता. सुनेचा जीव धोक्यात घालण्यात आला होता. ज्या सासऱ्याने मुलानंतर सुनेला बापासारखा आधार द्यायला हवा होता, त्या सासऱ्याने सुनेच्या विरोधात कट रचला, असे सगळे गावकरी म्हणू लागले. माधवरावांची मान शरमेने खाली झुकली. निकालाचा दिवस उगवला. न्यायालय गच्च भरलं होतं. न्यायाधीश उभे राहिले आणि म्हणाले, आरोपी माधवराव यांना फसवणूक, धमकी आणि जीवाला धोका या आरोपांत दोषी ठरवण्यात येत आहे. माधवराव यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड म्हणून संपत्ती जप्त झाली. विमा कंपनीने अधिकृतरित्या 50 लाखांची रक्कम सोनालीच्या खात्यात जमा केली आणि कोर्टाने तिला घरात सुरक्षित राहण्याचा हक्क, सासरच्या छळापासून संरक्षण दिलं. कोर्टाबाहेर उभी असलेली सोनाली आकाशाकडे पाहून मनात म्हणाली, राजेश, आज तुझ्यासाठी न्याय मिळाला. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर नव्या आयुष्याची चमक होती. मित्रांनो, ही होती आजची 50 लाखाच्या विम्यासाठी सुनेचा केलेल्या छळाची स्टोरी. स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा व ऑलवर सेट करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.